थेट तुमच्या खात्यात जमा होतात. मध्ये अडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, बातम्या पाहायला मिळतील. महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांकरिता. शेतकऱ्यांकडे JDCचे 477 कोटीचे कर्ज आहे थकीत. कर्जमाफी न झाल्याचा परिणाम सध्या स्थितीला चालू वर्षामध्ये 56% वसुली पाहायला मिळत आहे. थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात. महत्त्वाची बातमी. निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा. रविवारी सरासरी प्रति क्विंटल 1300 रुपयांचा दर मिळतोय. निर्यात शुल्क आता रद्द झाल्यामुळे चांगला दिलासा. महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांसाठी. गुढीपाडव्यामध्ये देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी बातमी तर आपण पाहिलेलीच आहे. आता शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून थेट बँक खात्यात आता रक्कम जमा करण्यात येणार आहे. यामध्ये 16 जिल्ह्यात पैसे जमा केले जातील. त्या 16 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो. त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला लाईक करू शकता. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी मंजूर झालेला असून मोठ्या प्रमाणामध्ये वाटप आता करणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनास यश शेळके असे म्हटलेले आहेत. लवकरच कर्जमाफी व्हावी अशी मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तसेच पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता 152 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. प्रतिथेंब अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी हा निधी दिला असल्याची माहिती मिळते. खुशखबर. लिंबूच्या दरामध्ये चांगली तेजी. हळदीच्या दरामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता. सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा. कापूस दरामध्ये होत आहे काही ठिकाणी सुधारणा. शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही. अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकांना सूचना. सध्याची माहिती. मोठी अपडेट आहे. मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. उष्माघातापासून सध्या स्थितीला काही ठिकाणी स्थिती पाहायला मिळत आहे. आता चांगला दिलासा मिळणार. महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना दिलासा देणारी खुशखबर. पिवळ्या सोन्याला आली झळाली. लिलाव बाजारात हळदीला 14,000 रुपये क्विंटलचा दर. मोठ्या प्रमाणात भाव वाढले. सोयाबीन खरेदीमध्ये घोटाळा. 63.44 लाखांची शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आली उघड. सध्या माहिती. पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त 1,900 रुपयांपर्यंत मिळत आहेत. कमीत कमी 900 रुपयांचाच दर आहे. आवक 7,112 क्विंटल. वैयक्तिक शेततळे योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित. राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना आणलेली आहे. यामधून आता बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. नमो शेतकरी योजनेचे पैसे आता होणार जमा. होय शेतकरी मित्रांनो, आता 10 लाख नव्हे, 20 लाख नव्हे तर तब्बल 92 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हे पैसे जमा केले जाणार असून आता नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे. तर आता लवकरच 6वा हप्ता 92 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. आता खूप दिवस लागणार नाहीत. लवकरच निर्णय या महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळते. अजून काही पुढे अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, गहू या पिकातून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेस्ट W13 हा गहू एकदा नक्कीच घेऊन बघू शकतात. तसेच घरी खाण्यासाठी देखील हा गहू मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त पाहायला मिळत आहे. तसेच शेतामध्ये पेरल्यानंतर अधिक उत्पन्न तुम्हाला या गव्हामधून मिळणार आहे व याची भरपूर मोठ्या प्रमाणात फायदे देखील आहेत. म्हणजे जास्त रोगराई देखील पाहायला मिळत नाहीये व तसेच यामध्ये उत्पन्न देखील अधिक मिळण्याची गॅरंटी आहे. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता. अकोल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर. सध्याची स्थिती. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलेला आहे. कांदा पिकाची वाढ होत नसल्याने असे पाऊल शेतकऱ्यांनी उचलल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळालेली आहे. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे. गुढीपाडव्यानंतर बाजारपेठेमध्ये येणार रत्नागिरी हापूस, आंबा तसेच देवगड, बदाम, लालबाग आंब्याची वाढणार आवक. सध्या माहिती मिळत चाललेली आहे. गुढीपाडव्यानंतर बाजारामध्ये आवक येणार. पीक विम्यासंदर्भातील बातमी आहे. 3 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 1,10,000 अर्ज रद्द. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात तब्बल 1.10 लाख पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. यामुळे 1.25 लाख हेक्टर पीक संरक्षित क्षेत्रावर 131 कोटींचे विमा संरक्षक रक्कम परिणाम झाला.
महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा वाशिम देखील आहे। वाशिम जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे। तसेच पुढील अपडेट पाहायला गेलं तर आता 10,000 नव्हे, 20,000 नव्हे तर 57,000 शेतकऱ्यांसाठी 79 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली असून गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी काहींना 10,000 रुपये, काहींना 13,000 रुपये, काहींना 9,000 रुपये अशी रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामध्ये अजून बरेच जिल्हे आहेत। तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। व्हिडिओला लाईक देखील करू शकता। पुढे पीक विमा बातमी पाहू। महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीपासून गाय दूध अनुदान खरेदीवर प्रति लिटर 7 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली। याकरिता सांगली जिल्ह्यातील 5,85,85,000 शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांना आता अनुदान देखील मिळणार असून 5 कोटी रुपये। महत्त्वाची अशी बातमी आहे, पृथ्वीसारखे 4 ग्रह, होय शेतकरी मित्रांनो 5 संभाव्य ग्रह असल्याचे संशोधकांचे म्हणणे। तज्ञांच्या मदतीने मानव तिथे पोहोचू शकतात। पृथ्वीसारखे 5 ग्रह पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला डिझेल ओळख क्रमांक। उत्तर प्रदेश यामध्ये आघाडीवर। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 77 लाख शेतकऱ्यांना हा क्रमांक देखील देण्यात आला। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांकरिता पीक विमा वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। नमूद शेतकरी योजनेचे पैशाबाबतची आपण अपडेट दिलेले आहे। आता लवकरच हप्ता तुम्हाला या महिन्यातच घोषणा होऊन मिळणार आहे। तसेच एकंदरीत विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 दिवसामध्ये खरीप पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे। आता काही दिवसातच पैसे धाराशिवमध्ये देखील जमा होणार आहेत। अजून काही जिल्ह्यांची बातमी व्हिडिओच्या पुढे सांगू। सध्या स्थितीला जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर हे 5,300 रुपयांपर्यंत आहेत। सरासरी दर 5,300 व कमीत कमी 5,200 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। सध्या स्थितीला 175 रुपयांची घसरण झालेली आहे व आवकेचा विचार केला तर जळगाव बाजार समितीमध्ये 159 क्विंटलपर्यंत आवक आलेली होती। दरामध्ये अद्याप सुधारणा नाही। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांकरिता अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यासाठी 154 कोटी 36 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। असे 3 जिल्ह्यामध्ये एकूण 705 कोटी 84 लाख रुपये भरपाई मिळणार असून यामध्ये 18,84,000 शेतकऱ्यांना ही भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। म्हणजे 18 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत। 154 कोटी रुपये देण्यात येणार असून पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आपण सांगितला आहे धाराशिव, तसेच वाशिम। तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। अजून काही पीक विम्याच्या बातम्या पुढे पाहू। मोठी बातमी, शेतकऱ्यांकरिता लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये आता घसरणीला ब्रेक। जी घसरण सुरू होती म्हणजे दर जे पडत होते ते आता बंद झालेले असून हळूहळू सुधारणा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। अद्याप तरी चांगली सुधारणा झालेली नाहीये। मात्र लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरातील घसरणीला आता काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय। तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कांद्याचे काय बाजारभाव आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा। मोठी बातमी आहे, उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ शक्य। वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने उन्हाळ्यामध्ये तापमान आता वाढत जाणार आहे। मात्र राज्यातील काही भागामध्ये तुरळक पाऊस राहील। यामध्ये सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूरच्या काही भागामध्ये वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज पाहायला मिळतोय। मोठी बातमी आहे, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी पाठपुरावा। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत देण्यात येणार असून खरीप 2024 मध्ये अतिवृष्टी, अवेळी झालेला पाऊस अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आतापर्यंत 5,47,779 शेतकऱ्यांसाठी 572 कोटी 45 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अवेळी पाऊस, वादळी वारा यामुळे लोहारा, उमरगा तालुक्यात 33% जास्त नुकसान झालेल्या 69,880 शेतकऱ्यांचे 86.64 कोटी रुपये अनुदान मिळणे अद्याप बाकी आहे। 86.46 कोटी रुपये हे अनुदान आपल्याला पाहायला मिळत असल्याची माहिती। शेतकऱ्यांची वसुली थांबवा अन्यथा संस्था भेटणार। रघुनाथ पाटील, कर्जमाफी मागणीसाठी 2 एप्रिलला सांगलीमध्ये होणार मोठा मोर्चा अशी माहिती त्यांनी दिलेली आहे।
उजनीचे आवर्तन बंद न केल्याने आंदोलन. सध्या जर पाहायला गेलं तर उजनीचे आवर्तन बंद न केल्यास आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आता धरणग्रस्तांचा इशारा असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे अशी माहिती देखील आता आपल्याला मिळते. कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार? विरोधकांकडून प्रश्नाची सरबत्ती. निर्यात शुल्क रद्द केल्याने पणन मंत्री मांडला केंद्र सरकारचा आभार प्रस्ताव. कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कांदा पीक आहे का नाही, हो किंवा नाही सांगा. तसेच तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ. कृषी विभागाचा प्रशासकीय चेहरा बदलण्याच्या हालचाली. अभियांत्रिकी संचालक नेमला जाणार. कृषी विभागाचा प्रशासकीय चेहरा आता बदलण्याच्या हालचाली पाहायला मिळू शकतात. तसेच अभियांत्रिकी संचालक नेमका आता बदलला जाणार आहे, म्हणजे नेमला जाणार आहे अशी माहिती देखील मिळत आहे. शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पुढे पाहूयात. शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत. पुन्हा एकदा सांगतो, धाराशिव, तसेच पुढचा जिल्हा यवतमाळ देखील आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्हा, तसेच त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार आहे. रोज अशा बातम्या पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या भागातील काही बातमी असेल तर कमेंटच्या माध्यमातून द्या. ती बातमी आपण चॅनलवर लावण्याचा प्रयत्न करूयात. तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत रोज पाहत चला. सर्व बातम्या पाहायला मिळतील. धन्यवाद.